साताऱ्याच्या डोंगरात एक जागा आहे, जिला लोक माया महाल म्हणतात. तो महाल कुठल्याही नकाशावर नाही, पण म्हणतात जो हरवतो त्यालाच तो दिसतो. ओंकार एक ट्रेकर एकदा एकटाच ट्रेकला गेला होता. धुकं खूप होतं, रस्ता चुकला, फोनला नेटवर्क नव्हतं. तो थोडा घाबरला. तेवढ्यात त्याला दूर एक प्रकाश दिसला. तो जवळ गेला आणि थबकला. समोर एक भव्य महाल उभा होता, जुन्या काळाचा, पण अजूनही भव्य. दरवाजे उघडे, आतून मंद प्रकाश येत होता. ओंकारने विचार केला, कदाचित इथे कुणीतरी असेल. तो आत गेला. महाल आतून खूप मोठा होता. भिंतीवर मोठे आरसे, लांब कॉरिडॉर आणि विचित्र शांतता. त्याने एक आरशात पाहिलं, पण त्याचा रिफ्लेक्शन उशिरा हलला. तो हात वर करतो, रिफ्लेक्शन 2 सेकंदांनी करतो. अचानक एक आवाज आला, तू इथे कसा आलास? ओंकार वळला, कोणीच नव्हतं. थोड्या वेळाने त्याला एक माणूस दिसला. तो शांतपणे उभा होता. तूही हरवलास का? ओंकारने विचारलं. तो माणूस हसला. मी इथून कधीच बाहेर गेलो नाही. हा महाल दिसतो तसा नाही. इथे जे दिसतं ते खरं नसतं. जो माणूस ओंकारला एका मोठ्या हॉलमध्ये घेऊन गेला, तिथं शेकडो आरसे होते. प्रत्येक आरशात वेगळं दृश्य. एका आरशात ओंकार घरी होता, दुसऱ्यात तो जंगलात हरवलेला आणि एका आरशात तो मृत पडलेला होता. ओंकार मागे सरकला. हे काय आहे? तो माणूस म्हणाला, ही तुझी शक्य भविष्य आहेत. इथून बाहेर जायचं असेल तर तुला योग्य दरवाजा निवडावा लागेल. हॉलच्या शेवटी 3 दरवाजे होते, एक लाल, एक काळा आणि एक पांढरा. कोणता? ओंकार विचारतो. तो माणूस हसतो. जो चुकीचा असेल तो तुझा शेवट. ओंकार घाबरतो. तो आरशात पाहतो. प्रत्येक आरशात वेगळा दरवाजा दिसतो. अचानक त्याला त्याचाच आवाज ऐकू येतो, काळा दरवाजा उघड. हा माझा आवाज आहे की महलाचा खेळ? ओंकार डोळे बंद करतो आणि काळ्या दरवाजाकडे चालतो. तो उघडतो. आत पूर्ण अंधार. तो पुढे चालतो. अचानक तो पुन्हा त्या हॉलमध्ये येतो. तोच माणूस पुन्हा उभा. तो माणूस हसतो. तू चुकीचा निवडला. हळूहळू ओंकारचा चेहरा बदलायला लागतो. त्याचे डोळे रिकामे होतात. तो माणूस म्हणतो, आता तू इथे राहशील. काही वेळाने महालात पुन्हा एक आवाज येतो. दार उघडतं. एक नवीन माणूस आत येतो. ओंकार आता त्या माणसाकडे बघतो आणि हसत म्हणतो, तू हरवलास का? ओंकार आता महालात अडकलेला होता, पण तो पूर्णपणे बदलला नव्हता. त्याच्या आत अजूनही खरा ओंकार जिवंत होता. बाहेरून तो शांत दिसत होता, पण आतून तो ओरडत होता, मला इथून बाहेर पडायचं आहे. हळूहळू त्याला कळू लागलं, महाल स्थिर नव्हता. कॉरिडॉर बदलत होते, दरवाजे जागा बदलत होते आणि आरसे जिवंत होते. एक रात्री एका आरशातून आवाज आला, ओंकार. तो थबकला. आरशात एक मुलगी दिसली. मी रिया. मीही अडकले. रिया म्हणाली, हा महाल लोकांना फसवतो. तो आपल्याला आपल्याच भीती दाखवतो आणि मग आपल्याला बदलतो. एक मार्ग आहे, पण तो फक्त खऱ्या स्वरूपात दिसतो. ओंकार गोंधळला. खरं स्वरूप म्हणजे? रिया म्हणाली, आपण जे पाहतो ते खोटं आहे. जो आरसा तुला जसं आहे तसं दाखवतो तोच खरा दरवाजा आहे. ओंकार हॉलमध्ये गेला. शेकडो आरसे, प्रत्येकात वेगवेगळं रूप. कुठे तो राजा, कुठे तो भिकारी, कुठे तो मृत. खरं कोणतं? त्याचा मेंदू गोंधळला. अचानक त्याचा डुप्लिकेट समोर आला. तू कधीच सुटणार नाहीस. डुप्लिकेट म्हणाला, मीच तुझं खरं रूप आहे. तू बाहेर जाऊ इच्छितोयस कारण तू सत्यापासून पळतोयस. अचानक ओंकारला त्याचं आयुष्य आठवलं. त्याच्या चुका, त्याची भीती, त्याने केलेले निर्णय. तो हळू आवाजात म्हणाला, हो, मी परिपूर्ण नाही, पण मी खोटा नाही. अचानक एक आरसा चमकला.
त्यात तो जसा आहे तसाच दिसत होता. ना भीती ना विकृती, फक्त खरा ओंकार. तो आरशाकडे चालला. डुप्लिकेट ओरडला, थांब, तू गेलास तर मी संपेन. ओंकार थांबला नाही. तो आरशात शिरला. सगळं पांढरं झालं. तो डोंगरात जागा झाला. सकाळ होती. फोन चालू होता. रस्ता दिसत होता. तो हसला, मी वाचलो. तो पाण्यात स्वतःचा चेहरा पाहतो, पण रिफ्लेक्शन हळू हसत होता आणि त्याच्या डोळ्यात एक क्षणासाठी काळेपणा चमकला. दूरवर धुक्यात महाल पुन्हा दिसला आणि आवाज आला, तू पूर्णपणे बाहेर नाहीस. ओंकार डोंगरात उभा होता. सगळं सामान्य दिसत होतं, पण त्याच्या मनात एकच प्रश्न, मी खरंच बाहेर आलोय का? कारण त्याला अजूनही कधी कधी कुजबूज ऐकू येत होती, परत ये. एका रात्री ओंकार झोपलेला असताना त्याला स्वप्न पडलं. तो पुन्हा त्या महालात होता. तो घाबरून जागा झाला, पण त्याच्या खोलीच्या भिंतीवर आरसे दिसायला लागले. हळूहळू महाल आता त्याच्याकडे येत होता, फक्त स्वप्नात नाही तर वास्तवात. आरशात रिया पुन्हा दिसली. ती घाबरलेली होती. ओंकार, तू पूर्ण बाहेर नाही आलास. तुझा एक भाग अजून इथे आहे. महाल तुला पूर्ण सोडत नाही. तो तुझा एक तुकडा ठेवतो आणि त्या तुकड्यामुळे तो तुला परत ओढतो. ओंकार विचारात पडला, मग मला काय करायचं? रिया म्हणाली, तुला परत यावं लागेल आणि त्या तुकड्याला नष्ट करावं लागेल. ओंकार पुन्हा त्या डोंगरात गेला. धुके दाट होतं आणि महाल पुन्हा समोर उभा होता. यावेळी महाल अजून भयानक होता. भिंती जिवंत वाटत होत्या. आरसे कुजबुजत होते. हॉलमध्ये तो डुप्लिकेट पुन्हा उभा होता, पण आता तो जास्त शक्तिशाली दिसत होता. डुप्लिकेट हसला, मी तुझा तो भाग आहे जो तू स्वीकारला नाहीस. भीती, लोभ, अंधार. ओंकार ओरडला, तू मी नाहीस. डुप्लिकेट म्हणाला, मीच तू आहे. अचानक रिया आरशातून बाहेर आली. ती म्हणाली, ओंकार, वेळ नाही. तुला त्याला नष्ट करावं लागेल. तो जिथं उभा आहे तो आरसा फोड. ओंकार थरथरत होता. जर मी तो आरसा फोडला तर काय होईल? रिया शांतपणे म्हणाली, महाल कोसळेल आणि आपण सगळे मुक्त हो किंवा कायमचे नाहीसे हो. ओंकार धावत गेला आणि जोरात आरशावर मारलं. धाड. सगळीकडे किंकाळ्या. आरसे फुटले. महाल तुटायला लागला. सगळं पांढरं झालं. ओंकार पुन्हा डोंगरात जागा झाला. यावेळी कोणताही आवाज नव्हता, कोणताही आरसा नव्हता. तो हसला, यावेळी खरंच संपलं. तो घरी परतला. सगळं सामान्य होतं, पण एका दिवशी त्याने मोबाईल कॅमेरा उघडला आणि स्क्रीनवर स्वतःचा चेहरा पाहिला, पण रिफ्लेक्शन त्याच्याकडे बघत हसत होतं आणि हळू आवाजात म्हणालं, मी अजून इथेच आहे. पुढची भयकथा. शून्य खोली. मुंबई गोवा हायवेवर एक जुनं हॉटेल आहे, हॉटेल आनंद. ते बाहेरून साधं दिसतं, पण त्याबद्दल एक अफवा आहे. त्या हॉटेलमध्ये एक खोली आहे जी अस्तित्वात नाही. रूम नंबर 0. अजय, एक ट्रॅव्हल ब्लॉगर, कंटेंटसाठी सतत फिरत असायचा. त्याने ही अफवा ऐकली आणि लगेच ठरवलं, हेच पुढचा व्हिडिओ. तो हॉटेल आनंदमध्ये पोहोचला. रिसेप्शनवर एक वृद्ध मॅनेजर होता. अजय म्हणाला, मला रूम नंबर 0 बद्दल सांगाल? मॅनेजरचा चेहरा बदलला. तो शांतपणे म्हणाला, इथे अशी कोणतीही खोली नाही. अजयने आग्रह केला. मॅनेजरने थोडा वेळ विचार केला आणि मग ड्रॉवरमधून एक जुनी चावी काढली. त्यावर लिहिलं होतं, 0. जर तू शोधू शकशील तर ती खोली तुझी. अजय कॉरिडॉरमध्ये फिरू लागला. रूम नंबर 101, 102, 103, पण 0 कुठेच नव्हती. तो लिफ्टमध्ये गेला. तिथं बटन होती, 1, 2, 3, पण एका कोपऱ्यात एक छोटं बटन होतं, 0. त्याने ते दाबलं. लिफ्ट खाली जायला लागली, पण डिस्प्लेवर कोणताही नंबर दिसत नव्हता. फक्त
लिफ्ट थांबली, दरवाजा उघडला आणि समोर एक लांब काळा कॉरिडॉर. शेवटी एक दरवाजा, त्यावर 0. अजयने दरवाजा उघडला. आत एक साधी खोली, बेड, आरसा, टेबल, सगळं नॉर्मल. तो हसला. इतकंच? त्याने आरशात पाहिलं, पण रिफ्लेक्शन हसत नव्हतं. त्याचा फोन बंद झाला. घड्याळ थांबलं. खिडकीबाहेर पूर्ण अंधार. स्वागत आहे. एक आवाज खोलीत घुमला. अचानक बाथरूमचं दार उघडलं आणि तिथून अजयच बाहेर आला. तो दुसरा अजय म्हणाला, तू इथे आलास म्हणजे आता तू माझ्या जागी. ही खोली लोकांना बदलते. जो आत येतो तो बाहेर जात नाही. अजय दरवाजाकडे धावला. तो उघडत नव्हता. खिडकी नाही, फोन नाही, भिंतीवर खुणा होत्या, नावे, तारीख आणि शेवटी एकच शब्द, हरवले. रात्री त्याला कुजबूज ऐकू आली, तू पुढचा आहेस. आरशात त्याला अनेक चेहरे दिसले. सगळे ओरडत होते. एक आवाज म्हणाला, बाहेर जायचं असेल तर कोणीतरी दुसरा आत आण. अजय थरथरला. मी असं नाही करणार. दिवस गेले किंवा तास, त्याला कळत नव्हतं. हळूहळू तो शांत होऊ लागला, जणू तो स्वीकारत होता. एक दिवस दरवाजा उघडला. एक नवीन माणूस आत आला. अजय हसला आणि म्हणाला, स्वागत आहे. नवीन माणूस आत येतो. त्याचं नाव करण. तो गोंधळलेला, घाबरलेला. हे काय ठिकाण आहे? अजय शांतपणे हसतो. रूम 0 आणि तू आता इथला आहेस. करणला लगेच जाणवतं, अजय आधीसारखा नाही. त्याच्या डोळ्यात काहीतरी रिकामा आहे. जणू तो जिवंत आहे, पण पूर्ण नाही. करण ओरडतो, मला बाहेर जायचं आहे. तो दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो, पण काहीच होत नाही. अजय शांतपणे म्हणतो, मीही तसाच होतो. सगळे इथे येतात आणि शेवटी तसंच होतात. करण भिंतीवरच्या खुणा पाहतो. त्याचं एक नाव ओळखीचं वाटतं, अजय. तारीख काही दिवसांपूर्वीची. करण विचारतो, आपण इथे किती दिवस आहोत? अजय हसतो, इथे वेळ नसतो, फक्त अस्तित्व असतं. रात्री करण झोपलेला असताना त्याला कुजबूज ऐकू येते, आम्हाला बाहेर सोड. तो उठतो आणि आरशात पाहतो. आरशात शेकडो चेहरे दिसतात, सगळे अडकलेले, सगळे ओरडत. अजय म्हणतो, ते सगळे जे इथून जाऊ शकले नाहीत, त्यांची आत्मा इथेच अडकते. रूम 0 एक गोष्ट खातं, तुझी ओळख. करण हळूहळू विसरू लागतो. त्याचं घर, त्याचे मित्र, त्याचं नाव. मी कोण आहे? तो रडतो. अचानक एक नवीन आवाज येतो, तू अजून पूर्ण गेला नाहीस. आरशातून एक स्त्री दिसते. ती म्हणते, मी या खोलीचा भाग नाही. ही खोली एक प्रयोग आहे. कोणीतरी याला तयार केलं लोकांना अडकवण्यासाठी. हॉटेल आनंद फक्त एक मुखवटा आहे. खाली ही खोली आहे. बाहेर जायचं असेल तर तुला स्वतःला आठवावं लागेल. करण डोळे बंद करतो. तो आठवायचा प्रयत्न करतो. त्याचं नाव, त्याचं आयुष्य. मी करण आहे. अचानक खोली हालायला लागते. अजय ओरडतो, थांब, तू हे केलंस तर सगळं तुटेल. करण म्हणतो, मला इथून बाहेर पडायचं आहे. तो आरशाकडे धावतो आणि हात आत घालतो. सगळं पांढरं होतं. करण हॉटेलच्या बाहेर उभा असतो. सगळं सामान्य. तो मागे वळतो. हॉटेल दिसतच नाही, जणू ते कधीच नव्हतं. पण त्याच्या खिशात अजूनही ती चावी आहे आणि त्यावर हळूहळू नवीन नाव कोरलं जातं, करण. करण बाहेर उभा होता. हायवे, गाड्या, लोक, सगळं सामान्य. पण त्याच्या मनात शांतता नव्हती. त्याला अजूनही कुजबूज ऐकू येत होती, परत ये. त्याच्या खिशातली चावी, ती गरम वाटत होती आणि तिच्यावरचं नाव करण अजून गडद होत होतं. करणने ठरवलं, हे सगळं संपवायचं. तो हॉटेल आनंद शोधायला लागला. तो पुन्हा त्या ठिकाणी गेला, पण तिथं काहीच नव्हतं, फक्त रिकामी जागा. स्थानिक लोक म्हणाले, इथे कधीच हॉटेल नव्हतं. करण थबकला.
त्यावर त्याने इंटरनेटवर शोध घेतला. त्याला एक जुनी बातमी सापडली. मानसशास्त्रज्ञ डॉक्टर निरंजन राणे गायब. त्या बातमीत लिहिलं होतं, डॉक्टर निरंजन राणे मानवी मनावर प्रयोग करत होते. जर एखाद्याची ओळख पूर्णपणे काढून टाकली तर तो काय बनतो. करणला समजलं, रूम 0 हा एक मानसिक प्रयोग होता. लोकांना त्यांच्या ओळखीपासून वेगळं करण्यासाठी. एका जुन्या रेकॉर्डमध्ये त्याला एक ऑडिओ सापडला. आवाज, मी अजून जिवंत आहे आणि प्रयोग अजून सुरू आहे. त्या रात्री करण झोपलेला असताना त्याच्या समोर दरवाजा दिसला. त्यावर 0 असं लिहिलेलं होतं. करण समजून गेला, मला परत जावंच लागेल. तो दरवाजात शिरला. यावेळी खोली वेगळी होती. भिंतीवर स्क्रीन, मॉनिटर्स आणि मध्यभागी एक माणूस बसलेला. तो हळू वळला. त्याच्या डोळ्यात वेडेपणा. स्वागत आहे करण. करण ओरडला, हे सगळं तू केलंस? डॉक्टर हसले, मी फक्त सत्य शोधत होतो. ओळख ही सगळ्यात मोठी भ्रम आहे. ती काढून टाकली की माणूस काहीच राहत नाही. स्क्रीनवर करणला अजय दिसला आणि बाकी सगळे अडकलेले. करण म्हणाला, मी हे सगळं संपवणार. तू नाही करू शकत, कारण तू आधीच या प्रयोगाचा भाग आहेस. करण थबकला, काय? डॉक्टर हसले, तू बाहेर गेला होतास असं तुला वाटलं, पण तू कधीच बाहेर गेला नाहीस. ते सगळं रूम 0चंच एक लेयर होतं. करण आजूबाजूला पाहतो. भिंती वितळायला लागतात आणि पुन्हा तीच खोली दिसते. डॉक्टर हळू आवाजात म्हणतात, एक्सपेरिमेंट कंटिन्यू. एक नवीन माणूस लिफ्टमध्ये उभा आहे. तो बटन दाबतो. पुढची भयकथा. 7वा मजला. पुण्यात शिवनगरी टॉवर्स नावाची एक जुनी इमारत होती. 8 मजले. पण लोक म्हणायचे त्या इमारतीत 7वा मजला नाही. अमोल, एक सॉफ्टवेअर इंजिनियर, नवीन जॉबसाठी पुण्यात येतो. त्याला ऑफिस मिळतं. शिवनगरी टॉवर्स, 8वा मजला. तो हसतो. 7वा मजला नाही म्हणजे फालतू अफवा. तो लिफ्टमध्ये जातो. बटन 1 2 3 6 8 7 नाही. तो थोडा आश्चर्यचकित होतो, पण दुर्लक्ष करतो. ऑफिसमधली एक सहकारी नेहा त्याला म्हणते, जर कधी लिफ्ट स्वतः 7वर थांबली तर बाहेर जाऊ नकोस. अमोल हसतो, तू हॉरर मूवी जास्त बघतेस बहुतेक. तो उशिरापर्यंत काम करत राहतो. सगळे निघून जातात. तो एकटाच. तो लिफ्टमध्ये जातो. ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबतो. लिफ्ट चालू होते. अचानक डिस्प्लेवर दिसतं, लिफ्ट थांबते. दरवाजा हळू उघडतो. बाहेर पूर्ण अंधार. अंधारातून आवाज, अमोल. तो थबकतो. तो बाहेर पाऊल टाकतो. बाहेर एक कॉरिडॉर, जुनं तुटलेलं, जणू वर्षानुवर्षे बंद. लिफ्टचा दरवाजा बंद होतो. अमोल एकटा. भिंतीवर नावं कोरलेली आणि सगळ्यांच्या बाजूला एकच तारीख, त्यांचा शेवटचा दिवस. त्याच्या मागे सावली हलते, पण त्याची नाही. तो वळतो आणि त्याच्या समोर तोच उभा. तो दुसरा अमोल हसतो, तू इथे आलास म्हणजे आता तू माझ्या जागी. 7वा मजला. ज्याला घेतो त्याला सोडत नाही. अमोल पळायला लागतो, पण कॉरिडॉर संपत नाही. शेवटी एक दरवाजा दिसतो. तो उघडतो. तो पुन्हा लिफ्टमध्ये येतो. तो खाली जातो. बाहेर येतो. सगळं नॉर्मल, पण त्याच्या सावलीत काहीतरी चुकीचं आहे. एका रात्री त्याचं शरीर स्वतः लिफ्टकडे चालतं. लिफ्टसमोर त्याची सावली वेगळी होते. सावली हसते, आता मी बाहेर राहीन. आणि अमोल हळूहळू अंधारात ओढला जातो. अमोल आता पूर्णपणे अडकलेला होता. तो पुन्हा त्या अंतहीन कॉरिडॉरमध्ये उभा होता, जिथं वेळ थांबली होती, जिथं आवाज फक्त कुजबुजत होता. त्याला जाणवलं, हा फक्त एक मजला नाही, ही एक वेगळी दुनिया आहे, जिथं बाहेरचे लोक फक्त सावल्या बनतात. कॉरिडॉरमध्ये त्याला इतर लोक दिसू लागले. कोणी भिंतीकडे पाहत उभे, कोणी स्वतःशी बोलत. त्यांच्या डोळ्यात आशा नव्हती. एक मुलगी त्याच्याकडे आली.
तू नवीन आहेस. तिचं नाव नेहा. अमोल थबकला. नेहा ऑफिसमधली? ती हसली. हो, पण खूप वर्षांपूर्वीची. नेहा सांगते, ही इमारत जुनी आहे. इथे एक मोठी आग लागली होती. 7व्या मजल्यावर सगळे अडकले आणि जळाले. त्यांच्या आत्मा अजून इथेच आहेत आणि जो कोणी इथे येतो तो त्यांच्यातलाच एक होतो. सावल्या म्हणजे आपली उरलेली ओळख. त्या बाहेर जाऊ शकतात पण आपण नाही. म्हणजे माझी सावली. नेहा मान हलवते. ती आता तुझ्या जागी आहे. अमोल विचारतो, इथून बाहेर जायचं कसं? नेहा म्हणते, एक मार्ग आहे पण तो धोकादायक आहे. कॉरिडॉरच्या शेवटी एक काळा दरवाजा आहे. तो फक्त एकदाच उघडतो. तो उघडला तर एक जाईल आणि एक कायमचा नाहीसा होईल. अमोल गोंधळतो. कोण जाईल? नेहा शांतपणे म्हणते, जो स्वतःला सोडायला तयार असेल. अमोल विचारात पडतो. मी परत जावं का? त्याला त्याचं आयुष्य आठवतं. कुटुंब, मित्र, स्वप्न. मी परत जाणार. तो आणि नेहा त्या दरवाजापाशी येतात. दरवाजा उघडतो. प्रकाश येतो. अमोल पुढे जातो पण नेहा हळू हसते. धन्यवाद. ती त्याला ढकलते आणि स्वतः बाहेर जाते. अमोल पुन्हा अंधारात पडतो आणि कॉरिडॉर बंद होतो. नेहा बाहेर उभी असते. सगळं सामान्य. ती हसते. ती लिफ्टमध्ये जाते आणि 8चं बटन दाबते पण लिफ्ट स्वतः थांबते. ती हळू हसते. पुढचा कोण? अमोल पुन्हा त्या अंतहीन कॉरिडॉरमध्ये होता पण यावेळी तो पूर्णपणे एकटा नव्हता. भिंतीवरच्या सावल्या आता त्याच्याकडे बघत होत्या. हळूहळू अमोलचं शरीर हलकं वाटू लागलं. त्याचे हात पाय धूसर होऊ लागले. एक आवाज आला, तू आता त्यांच्यासारखाच होतोयस. तो स्वतःशीच म्हणाला, नाही, मी अजून जिवंत आहे. अचानक कॉरिडॉर बदलायला लागतो. अमोलला एक जुनी आठवण दिसते. इमारतीत आग लागलेली. लोक ओरडत आहेत. 7वा मजला जळतोय. दरवाजे बंद. कोणी बाहेर जाऊ शकत नाही. जळणाऱ्या लोकांचा एकत्रित आवाज, आम्हाला वाचवा. पण कोणीच आलं नाही. त्यांचा राग, त्यांची वेदना एकत्र येऊन काहीतरी बनलं. त्याच क्षणी 7वा मजला तयार झाला. एक अशी जागा जिथं अडकलेले लोक इतरांना अडकवतात. अमोल परत कॉरिडॉरमध्ये उभा. पण आता तो फक्त कैदी नव्हता. तो त्या शापाचा भाग झाला होता. आवाज आला, तूही त्यांच्यासारखा होणार की सगळं संपवणार? जर तू स्वतःला पूर्णपणे नाहीसं केलंस तर हा मजला संपेल. पण तूही नाहीसा होशील. अमोल शांत उभा. मी वाचलो तरी इतर अडकतील. तो हळू म्हणतो, मी संपवणार. तो कॉरिडॉरच्या मध्यभागी उभा राहतो. डोळे बंद करतो. तो स्वतःला पूर्णपणे सोडून देतो. त्याची सावली, त्याचं अस्तित्व सगळं विरघळतं. अचानक प्रचंड प्रकाश. कॉरिडॉर तुटायला लागतो. सावल्या ओरडतात. सगळं थांबतं. शिवनगरी टॉवर्स आता 7 मजलेच आहेत. कोणीही अमोलला ओळखत नाही. जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता. काही दिवसांनी एका जुन्या फोटोमध्ये इमारतीचा फोटो दिसतो. त्यात 8 मजले आहेत आणि 7व्या मजल्याच्या खिडकीत एक सावली उभी आहे. ती हळू हात हलवते. शाप कधीच संपत नाही. तो फक्त रूप बदलतो.